दरम्यान मुंबईसह उपनगरांमध्ये रात्रभर पाऊस बरसतोय। मुंबईसह उपनगरामध्ये रात्रभर पाऊस आल्यानं सेंट्रल वेस्टर्न मेट्रो आणि रस्ते वाहतूक सध्या संथ गतीने सुरू आहे। काही भागांमध्ये तर पाणी सुद्धा साचायला सुरुवात झालेली आहे आणि याच पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना मोठी कसरत सुद्धा करावी लागते। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझी सहकारी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, आपण बघतोय की काल रात्रीपासून मुसळधार पाऊस मुंबईसह उपनगरांमध्ये बरसतोय। आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे उपनगरांना सुद्धा। काय माहिती आहे, सध्या तू कोणत्या भागामध्ये आहेस आणि वाहतुकीवरती कसा परिणाम झाला या पावसाचा? नक्कीच सिद्धेश, खरं तर पाऊस बरसतोय, रात्रभर संततधार देखील पडते। मुंबई पूर्वनगर असेल, पश्चिम उपनगर असतील, तिथे सगळीकडे पाऊस बरसताना पाहायला मिळतोय आणि सरी ज्या आहेत त्या आता सकाळपासून म्हणजे 7 वाजल्यानंतरच्या ज्या सरी आहेत त्या येऊन जाऊन आहेत। मात्र असं असलं तरी पाऊस पूर्णपणे कुठेही थांबलेला नाहीये। त्याच्यामुळे पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरात पाणी साचले, झाडं कोसळलेत। त्याचबरोबर वाहतुकीला देखील तिथे ईस्टर्न एक्सप्रेस असेल किंवा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल, तिथे वाहतूक देखील मंदावलेली पाहायला मिळते। या व्यतिरिक्त बघितलं तर अंधेरी सबवे नेहमीप्रमाणेच भरतो, त्याप्रमाणे तो देखील भरण्यास सुरुवात झाल्याची माहिती सध्या नुकतीच हाती येताना पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच जर बघितलं तर चित्र जे आहे ते मंदगतीने सगळं सुरू आहे। खरं तर सकाळची वेळ होती, हार्बर रेल्वेला देखील मोठा फटका बसला रात्रभर पाऊस पडल्याचा। त्याचं कारण ओव्हरहेड वायर ज्या आहेत त्या तुटल्या होत्या, त्याच्यानंतर मग त्या रिस्टोअर करण्यात आल्या। 5:45 नंतर त्या पूर्ववत झाल्यात रेल्वे। मात्र आता जर बघितलं तर पश्चिम रेल्वे असेल, मध्य रेल्वे असेल किंवा हार्बर रेल्वे असेल, साधारणतः 20 नक्कीच भाग्यश्री, त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या पावसाचा परिणाम सध्या लोकल सेवेवरती सुद्धा झालेला आहे।